तुम्ही पाहतायत 4 ओव्हरची मॅच मध्ये तुम्हाला 4 गोलंदाज वापरणं अनुवर्ग असणार आहे. लेदर बॉलची खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये ग्रास पाहायला मिळतं. ज्यावेळी अशा क्रीडांगणं ज्यावेळी असतात खेळाडूंना एक ऊर्जा मिळते. खेळण्यासाठी एक वेगळी मजा येत असते. हार जीत हा क्रिकेटचा एक भाग असतो. मात्र क्रिकेटमध्ये आपण ज्यावेळी मैदानात उतरतो प्रत्येक खेळाडू आपलं 100% देण्याचा प्रयत्न करत असतो. सामन्याला होती सुरुवात. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सागर राईट अबाउट द विकेट. पहिल्याच बॉल शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. मात्र लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक ठेवण्यात आले. तिथे थोडीशी मिसफिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली आहे आणि पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पल्स ऑफ सनराईजच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. पल्स ऑफ सनराईजच्या माध्यमातून चांगली सुरुवात तुम्ही पाहताय. सागरच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. टप्प्याचा बॉल होता. उंच गेलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. ज्या हितेशच्या बॅटमधनं पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. दुसऱ्याच बॉलवरती राकेशने प्रत्युत्तर दिलंय आणि घेतलीये हितेशची विकेट. काय टेलिकास्ट आहे बघा. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल होता. मात्र डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला होता आणि तिथे एक सुंदर झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पल्स ऑफ सनराईज या संघाला आपण पाहतोय. या प्रीमियर लीग मध्ये 6 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. महिलांचाही फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळते. टर्फमध्ये महिलांचे मॅचेस सुरू आहेत. महिला वर्ग सुद्धा ही क्रिकेटमध्ये कुठेही मागे नाहीयेत. त्यामुळे महिलांचे कौतुक करेल आणि क्रिकेट या खेळाला नेहमीच प्राधान्य मिळालेलं आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत. त्यानंतर आमच्या लाडक्या महिला वर्ग असेल. 4 वरती पहिला धक्का लागलाय. मितेश तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आलेत. नवीन फलंदाज. हा चेंडू आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर होता. पण त्यांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 5 धावा. पहिल्या मॅच मध्ये 69 धावा आपण पाहिल्या होत्या. सोमजाई स्ट्रायकर्स या टीमच्या माध्यमातून मात्र त्या धावा चेस झाल्या नाही. प्रयत्न केले होते. जवळपास त्या टार्गेट पर्यंत पोहोचले होते. अवघ्या 8 धावांनी तो सामना गमावला. सागरचा पुढचा बॉल. चांगला बॉल होता. पाहिजे हलकंसं अपील करण्यात आलं होतं. डॉट बॉलची पहिल्या बॉलवरती सागरला चौकार लागला होता. त्यानंतर त्याने विकेट घेतली आणि त्यानंतर खूप चांगला कमबॅक केलाय. क्रिकेटमध्ये याच गोष्टी खूप महत्वाच्या असतात. पहिल्या बॉलवरती चौकार लागला. दुसऱ्या बॉलवर षटकार लागला. नंतर असं बऱ्याचशा गोलंदाजांचं आत्मविश्वास गमावतात. मात्र आम्ही सागरचं कौतुक करेल. पहिल्या बॉलवरती चौकार लागल्यानंतर त्यांनी विकेट घेतली. हा बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर येतोय. पल्स ऑफ प्रीमियर लीग चौकार. लो फुल टॉस बॉल होता बघा. ऍक्शन रिप्ले. मी खऱ्या अर्थाने गो लाईव्हचंही कौतुक करेल. आमच्या सर्व कॅमेरामॅनचं कौतुक करेल. ऑपरेटरचं कौतुक करेल. ज्या प्रकारे टेलिकास्ट चांगलं असतं. ऍक्शन रिप्ले समालोचकांना आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळते किंवा वेगळी मजा येते समालोचन करण्याची. खूप चांगलं टेलिकास्ट आहे. त्यामुळे गो लाईव्हचं मी पुन्हा एकदा मनापासून कौतुक करेन. मितेश. मितेशसाठी हा बॉल आपण पाहतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला झेल ड्रॉप झालाय. फारसा कठीण झेल नव्हता हा. एक सिंगल इथे मिळाली आहे. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. थोडेसे क्लोज होते. थोडेसे मागे असते कदाचित झेल हा मिळाला असता. मितेशच्या स्वरूपात दुसराही धक्का लागला असता. मात्र क्रिकेटमध्ये लक फॅक्टर सुद्धा खूप महत्वाचे असतात. 5 बॉलमध्ये 10 धावा खर्च केलेत. सागरचा पुढचा बॉल. ऑन साईडला टर्न केलाय. गॅप भरपूर मोठी आहे आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आपण बघू शकाल 14. या प्रकारे पहिली मॅच जर तुम्ही पाहिली तर पहिल्या मॅच मध्ये व्हाईट बॉल भरपूर पाहायला मिळाले. कदाचित काही खेळाडूंचा सरावही नसू शकतो. सध्या कारण की आपण पाहिलं तर जरी सुट्टीचे दिवस असतील, मे महिना असेल, बरेचसे खेळाडू जॉबला असतात. त्यामुळे क्रिकेटसाठी वेळ काढणं
ही खूप महत्व आहे आणि क्रिकेट या खेळामुळे आपल्या फिटनेस वरती सुद्धा खूप फरक जाणवतो. पहिल्या षटकात 14 धावा आल्यात, एक गडी गमावले. मॅच जर टाय झाली तर एक एक पॉईंट्स आहेत. बऱ्याच वेळा आपण सुपर ओव्हर पाहतो. काही ठिकाणी आपण पाहिजे विकेट टॉसलाही महत्व असतो, मात्र इथे एक एक पॉईंट्स दिले कारण लीग फॉर्मॅटमध्ये मॅचेस खेळतोय. आणि ज्यावेळी लीग मॅचेस होतात त्यावेळी बऱ्याचशा संधी टीम्सला मिळतात, खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते. जर तुमच्याकडे 14 खेळाडू जर असतील, एखाद्या खेळाडूला एक मॅच पहिली मॅच खेळायला मिळाली नसेल, दुसऱ्या मॅचमध्ये तो कमबॅक करू शकतो. अशी आहे ना बॉलर बॉलर आशिष येत आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅच लगेच सुरू करायची. पहिल्या षटकासाठी जवळजवळ 4 मिनिटाचा वेळ गेलाय. आशिष येत आहेत. गोलंदाज आशिषला तुम्ही पाहतायत. मी तेच 3 चेंडूचा खेळ केलाय. आपण पाहिलं तर 5 वरती 2 बाद आहे. राकेशने चौकाराने खातं उघडलंय. राकेश सध्या 9 सेकंडला आहेत. आशिष गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल कार्पेटच्या साईडने आपल्या पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेने गॅप भरपूर मोठी आहे. फिल्डर जरूर आले होते, मात्र त्यांना बीट करून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. प्रयत्न खूप चांगले केले होते क्षेत्ररक्षणे, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. रॉंग स्ट्रोक तुम्हाला फटका पाहायला मिळालाय. ग्रास मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. टायमिंग अप्रतिम. पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. मी तेच चांगली फटकेबाजी करत असताना आपण पाहतोय इनसाइड आउटच्या माध्यमातून एक दमदार फटका तुम्हाला पाहायला मिळालाय. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. फारशी ताकद वापरली नाही. क्रिकेटमध्ये टायमिंग सुद्धा खूप महत्वाचं आहे. इथे मात्र फलंदाज बीट झाले होते, मात्र यष्टीरक्षक सुद्धा बीट झालेत. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. पंचांचे कौतुक करेन. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 25 वरती. क्वार्टर सेंचुरी पूर्ण होत असताना 25 धावा दाखल 4 षटकांच्या मॅचेस लीग फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल होता. कौतुक करेन मी आशिष. व्हेरिएशन चांगलं आहे आशिषकडे. जरी एक चौकार एक षटकार लागला असेल, मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे. आणि हा प्रत्येक गोलंदाजाकडे हे असणं गरजेचं आहे की ज्यावेळी तुम्हाला फटके. क्रिकेट हल्ली इतकं फास्ट झालंय की क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा गोलंदाजाला मार पडतो, मात्र कमबॅक करण्याची ताकद ही बरेचसे गोलंदाज ठेवतात. त्यातलाच एक गोलंदाज आशिष. इथे मात्र बाहेर अडवण्याचा प्रयत्न होता. बॅकअप चांगला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकते ती 27 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 षटकांची मॅच. त्या उन्हामध्ये आपण पाहतोय 2 पंच आमचे. पंचांचंही कौतुक व्हायला हवं. योग्य डिसिजन त्यांच्या माध्यमातून नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतं. खूप महत्वाची भूमिका असते. सगळा टर्न केलाय. टायमिंग असं वाटलं होतं व्यवस्थित झालं नाहीये, मात्र चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 15.50च्या सरासरीने 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग करत असताना क्षेत्ररक्षक जरूर आले होते, मात्र टेनिस बॉल आहे, स्वाभाविक आहे. तो पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेईल. आणि त्यानंतर 2 फलंदाज बघा चर्चा करत असताना राकेश आणि मितेशला तुम्ही पाहतायत. मितेश 15 वरती नाबाद आहेत. राकेशला आपण पाहिलं तर 4 चेंडूमध्ये 10 वरती तो नाबाद आहे. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. गो लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळते. क्रिएटिव्ह विथ क्वालिटी साठी गो लाईव्ह ओळखलं जाते. 2 षटकांसाठी आपण पाहिलं तर जवळजवळ बरोबर 8 मिनिटाचा वेळ घेतलाय स्ट्रॉंग एसएस या संघाने. प्लस सनराइज संघ प्रथम बॅटिंग करत असताना 2 षटकात तब्बल 31 धावा त्यांनी कुठलेले. 2 षटकात तब्बल 31 धावा तुम्ही पाहतायत. तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज शुभम. चला चला जास्त वेळ घेऊ नका, फास्ट खेळा थोडस. ही महत्वाची सूचना आहे. बऱ्याचशा लीग मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत.
जर संध्याकाळच्या सर आपल्याला वेळ जास्त राहिला तर सेमीफायनल फायनल मॅचेस आपल्याला 6 षटकांच्या कव्हर करता येतील. त्यामुळे थोडीशी घाई करा प्लीज. खेळाडूंना ही सूचना असेल. 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे लक्षात घ्या. चला चला थोडंसं फास्ट. सूचना मी सातत्याने का देतो, जर तुम्ही आता फास्ट खेळाल तर संध्याकाळच्या सतत तुम्हाला जास्त षटकं मिळू शकतात. आणि जर आता तुम्ही जर उशीर केला तर संध्याकाळच्या षटकं कमीही होऊ शकतात. त्यामुळे घाई करणं गरजेचं आहे. शुभमला तुम्ही पाहताय तिसऱ्या षटकामध्ये. पसप प्रीमियर लीग, ग्रामपंचायत पसप यांच्या वतीने सर्व खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत. चला 2 षटकांसाठी जवळजवळ 9 मिनिटं गेलेत. त्यामुळे घाई करा प्लीज. जास्त वेळ घेऊ नका. पंच तुम्हाला सातत्याने सूचना करतील, मात्र तुमचंही लक्ष असणं गरजेचं आहे. कारण खेळाडूंचं सहकार्य हेच आयोजकांसाठी बऱ्याचशा गोष्टी सोप्या जातात. त्यामुळे सहकार्य करा. दोन षटकात 31 धावा. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. चांगला बॉल होता. शॉर्ट पॉइंटला थोडीशी मिस फिल्डिंग झाली तिथे. एकदा वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू असताना 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. थोडीशी मिस फिल्डिंग झाल्या, त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना आपण पाहतोय. दोन्ही धावसंघ पुढे सरकेल तिथे 30 वरती. शुभमच्या पहिल्याच बॉल होती 2 धावा आल्यात. मितेश 17 वरती नाबाद आहेत. राकेशचा पण विचार केला. राकेश 10 वरती नाबाद आहे. शुभमचा पुढचा बॉल इनसाइड आउटच्या माध्यमातून कव्हरच्या वरून पाठवून दिलाय. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. येतोय चौकार. हे चांगले फटके आपल्याला पाहायला मिळतात. मितेश बऱ्याच वेळा आपण पाहतो, मितेशचा जर विचार केला तुम्ही अगोदर सुद्धा त्याने इनसाइड आउटच्या माध्यमातून एक षटकार सुद्धा ठोकला होता. मितेश 21 वरती नाबाद आहे. आणि संघाची धावसंख्या बघितली आपण तर 37 सनराईज. एक सिंगल मिळाली. फलंदाच्या खात्यामध्ये आपण पाहतो एक धाव ऍड होईल. मितेश 22 वरती पोहोचले आहेत. संघाची धावसंख्या 38 धावा धापलकोते आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल होता. व्हेरिएशन चांगलं पाहायला मिळते. चेंडूची थोडीशी गती कमी केली, फिंगर रोल केले. नाही, व्हेरिएशन आताच्या क्रिकेटचा आपण विचार केला तर व्हेरिएशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. टर्फमध्ये आपण पाहिलं तर महिलांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. महिलाही कुठेही क्रिकेटमध्ये मागे नाहीयेत. ऑन साईडला टर्न केलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जणू काय या झेलची वाट पाहत होता आणि एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. राकेशच्या स्वरूपात लागणारा दुसरा धक्का. मिलिंद झालेत नवीन फलंदाज. तिसरं षटक खरं तर शुभमचं कौतुक करे. शुभमने 5 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 7च धावा खर्च केल्या. 2 षटकात 31 धावा होत्या. कमबॅकची गरज होती. तो कमबॅक होत असताना आपण पाहतोय. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर धावसंख्या 39 वरती आपल्याला पाहायला मिळते. अकुटप्याचा बॉल होता. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत. फिल्डिंग चांगली आहे. एकने धावसंख्या पुढे सरकले. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावपलका धावा आपण बघू शकाल 40 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय संघ
प्लस चे सनरायझर्स धावसंख्या 40. तीन षटकांचा खेळ संपला. आपण पाहतोय 40 धावा धापलकोते आपल्या पाहायला मिळते. शेवटचं षटक यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल एव्ही वॉरियर्स वर्सेस अल्फा रेजर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टन रेडी राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. पहिलाच बॉल आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेगला एक सिंगल मिळाली. एकने धावसंख्या पुढे सरकली ती 41 वरती आपण पाहतोय 41. प्रणय आलेत गोलंदाजी करण्यासाठी. जबरदस्त गोलंदाजी बघा. 2 षटकात 31 धावा होत्या. त्यानंतर काय चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय तो. स्टॉर्म चेजर्सचं कौतुक करेन मी. 2 षटकात 31 होत्या. त्यानंतर तिसऱ्या षटकात 7 धावा आल्या. कमबॅक चांगला झालेला आहे. शेवटचं षटक मार्गस्थ असताना हा चेंडू उंच गेलाय. टायमिंग झाले का क्षेत्ररक्षक जजमेंट चांगला आहे. मात्र टायमिंग खूप चांगला पाहायला मिळतो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 6 धावांसाठी येतोय पल्स ऑफ प्रीमियर लीग 6R. 47. 47 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा धापलकोते आपण बघू शकाल. प्रथम बॅटिंग करत असताना संघ फर्स्टअपचे सनरायझर्स. बॅकफुटला गेले वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये. पंचांचा इशारा येतोय. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. आता मात्र चांगली फटकेबाजी करत असताना आपण पाहतोय फलंदाज चेतनच्या बॅट मधून आपण पाहतोय. फिफ्टी कंप्लीट. 51 धावा धापलकोते. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. काही शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. गॅप मध्ये खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. फिल्डिंग खराब आहे. फटक्याचे जणू काही चटके लागले. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. फिफ्टी 55 धाबा धापल कधी लागलेत. एव्ही वॉरियर्स आणि अल्फा रेजर्स टॉस साठी उपस्थित राहायचे लवकरात लवकर. मॅच क्रमांक 3 यानंतरची दोन्ही कॅप्टनला सूचना असेल. एव्ही वॉरियर्स आणि अल्फा रेजर्स. शेवटचा बॉल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. वाईट बॉल. वाईट बॉल पंचांनी घोषित केलेले आहे. वाईट बॉल घोषित केलेले आहे पंचांनी. एक बॉल शिल्लक आहे अजूनही. चला टॉस साठी उपस्थित राहायचे लवकरात लवकर एव्ही वॉरियर्स आणि अल्फा रेजर्स.
2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही 69 धावा पाहिल्या होत्या. या मॅच मध्ये 60 धावा उभारल्या आहेत. त्या 60 धावा उभारल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना पल्सरचे सनरायझर्स या संघाने आपण पाहिलं तर मोठं टार्गेट उभारलंय. पल्सर युथ क्लब, श्री सोमसाई जगमाता देवस्थान ट्रस्ट, पल्सर ग्राम सुधारण मंडळ, पल्सप मोद्यवाडी आणि पल्सप ग्रामपंचायत यांचं सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आठ चेंडू मध्ये 21 धावांची खेळी करणारा सचिन ठरले हा मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पल्सप युथ क्लबच्या वतीने हा मॅन ऑफ द मॅच दिलाय. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सचिनने लवकरात लवकर या मॅन ऑफ द मॅच. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सचिन. पल्सप युथ क्लबच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. सोमराज स्ट्रायकरचे सचिन आपण यायचे मॅन ऑफ द मॅच. सोमजाई स्ट्रायकर्स चे मॅन ऑफ द मॅच सचिन आपण लवकरात लवकर या सचिन. जबरदस्त आलेले सचिन. अभिनंदन सचिन तुमचं. पुढच्या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पल्सप युथ क्लबच्या वतीने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. तसंच पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण धावसंख्येचं डोंगर पाहिलं 69. याही मॅच मध्ये आपल्याला 61 धावा पाहायला मिळालेल्या आहेत. 62 धावांचं पाठलाग करायचंय. सोम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होते. असं वाटलं होतं की आता धावा चेस होतील. मात्र या स्पर्धेचा नियम सुद्धा आहे. जर कॉन्टेस्ट सेंचुरी अर्थात तुम्ही 25 धावा जर केल्या तर तुम्हाला मैदानाच्या बाहेर यावं लागतं. आणि सोहमने 26 धावा केल्या होत्या. खूप चांगली बॅटिंग केली होती. आणि तो सोहम जसा मैदानाच्या बाहेर आला नक्कीच मॅच त्यांना गमावी लागली. 62 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये आता करायचंय. क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. ज्या प्रकारे मगाशी प्रसाद सरांनी उल्लेख केला, मी नेहमी उल्लेख करतो, इंटरनॅशनलला 434, T20ला 245 धावा ऑस्ट्रेलियाने चेस केल्या होत्या. वन डे मध्ये 434 दक्षिण आफ्रिकेने चेस केल्या होत्या. कोणतेही टार्गेट कमी नाहीये, कोणतेही टार्गेट छोटेही नाहीये क्रिकेटमध्ये. फक्त तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे. आणि क्रिकेट हा जिद्दीचा खेळ आहे. क्रिकेट जर तुम्हाला खेळायचं असेल तर तुम्ही मन लावून क्रिकेट खेळा. टाइमपास म्हणून क्रिकेट जर खेळायचं असेल तर क्रिकेटपासून थोडेसे दूर राहिले तरी हरकत नाहीये. तरी आज आपण पाहिलं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, इंटरनॅशनलचा आपण विचार केला, टेनिसचा आपण विचार केला तर नक्कीच कृष्णा लक्ष्मण सातपुते, कृष्णा सातपुते सरांचा मी उल्लेख करेल. सध्या केतन म्हात्रे भारताचा बायकरमॅन ज्याचा आज वाढदिवस सुद्धा आहे, त्यालाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा मुंबई म्हटल्यानंतर सुमित डेकले सरांचा मी उल्लेख करेल, ओंकार देसाई आहेत, ऋषी वैद्य दादांचा मी उल्लेख करेल, अमोल सरांचा मी उल्लेख करेल, अमोल म्हात्रे सर, विक्रोलियन्स विक्रोळी, नाही भरपूर खेळाडू मुंबईने दिलेले आहेत. चंद्रा सरांचा मी उल्लेख करेल. बॉलिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतोय. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 21 षटक पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतोय.
सलामी जोडी आपण पाहतोय वेदांत आणि हेमंत ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. हेमंत नो स्ट्राईक एंडला आहेत. स्ट्राईक एंडला वेदांत तुम्ही पाहताय. डावखुराचे बॅटर आणि मितेश पहिले षटक घेऊन असं मितेशने बॅटिंग सुद्धा चांगली केली होती. आता या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 24 बॉलमध्ये 62 धावांचं टार्गेट आहे आणि सामन्याला सुरुवात होते. फर्स्ट ऑफ युथ क्लबचे मनापासून आभार व्यक्त करू आम्ही. श्री सोमजाई जागमाता देवस्थान ट्रस्ट, फर्स्ट ऑफ ग्राम सुधारणा मंडळ. वाईट बॉलचा इशारा आलाय. पहिल्याच बॉल आपण पाहतोय अवंत धावेने खातं उघडलं जाते. फर्स्ट ऑफ बोद्धेवाडीचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. फर्स्ट ऑफ ग्रामपंचायत स्ट्रॉम चेजर्स या संघाला 62 धावा चेस करायच्यात. मात्र पहिलाच बॉल वाईट फेकलाय मितेशने. कुटाप्याचा बॉल होता. टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत मात्र प्रयत्नच केले नाहीये. कदाचित हात पुढे केले असे झेलही मिळाला असता मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. येतोय चौकार. एक मिनिट. हाई बॉल आपण पाहतोय ऑन साईडला खेळायचं होतं मात्र चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. वेदांतने चौकाराने खातं उघडलं होतं. वेदांतने 62 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये आता करायचे. 57 धावा अजूनही करायचे आहेत. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 3 विकेट्स 31 धावा. गोलाईच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. क्लिअर क्वालिटी. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. योग्य डिसिजन. पंचांची भूमिका खूप महत्वाची आहे. ज्यावेळी ते मैदानात जातात सर्व गोष्टी बाजूला ठेवून फक्त मैदानात त्यांना लक्ष केंद्रित करण्याची गरज असते. मला आजही आठवते 2011 या बॉल नंतर मी जसा वेळ मिळेल तुम्हाला नक्कीच उल्लेख करेल. हा चेंडू हवेत होता मात्र एकच धाव इथे मिळाले. 2011चं विश्वचषक मला आठवते ज्यावेळी पाकिस्तानचे पंच अलीमदार यांच्या मुलीचं निधन झालं होतं. मात्र मॅच संपल्यानंतर त्यांना ते सांगण्यात आलं. सांगण्याचं तात्पर्य इतकंच की ज्यावेळी पंच मैदानात जातात सर्व गोष्टी त्यांना साईडला ठेवून फक्त मैदानात मॅचचा विचार करावा लागतो. आणि जसं 2011 ची मॅच त्यानंतर संपल्यानंतर अलीमदार यांना सांगण्यात आलं की तुमच्या मुलीचं निधन झालं. त्यानंतर अलीमदार पुन्हा पाकिस्तानमध्ये गेले होते. त्यामुळे पंचांचं मी नेहमीच कौतुक करत असतो. पंचांची भूमिका भरपूर महत्वाची असते. गोलंदाज मितेशला तुम्ही पाहतायत. सध्या लाईव्ह वाहिनीचे कौतुक आम्ही या ठिकाणी करतो की गोलाईच्या माध्यमातून त्यांचे कौतुक मी करेल. कारण की जे खेळाडू पडद्या आड होते त्यांना पुढे आणण्याचं काम कोणी केलं असेल तर लाईव्ह टेलिकास्ट. पूर्वी इतके क्रिकेटर होऊन गेले. अनेक विक्रम त्यांनी नोंदवले मात्र त्यांची माहिती प्रेक्षकांना मिळाली नाही. मात्र या दरम्यान फटका चांगला आहे. बाहुबली स्टाईल मध्ये चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. हेमंतच्या बॅट मधून आलाय सिक्सर. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही होती. प्रचंड ताकद आहे हेमंतकडे आणि जसं फटका खेळते हे निश्चितच झालं होतं की या बॉलवरती षटकाराशीच मोर लागेल. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत. गॅप भरपूर मोठी. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आले. 2 धावा इथे मिळतील. सुरुवात चांगली केली आहे. पहिल्या षटकात 15 धावा आल्यात. 62 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय स्ट्रॉम चेजर्स हा संघ आपण पाहतोय. अजूनही 18 बॉल मध्ये 47 धावा करायचे आहेत. 18 चेंडू 47 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. पुढच्या मॅच मध्ये अल्फा रेजर्सने टॉस जिंकला आणि एक धाडसी निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा. बऱ्याच वेळा आम्ही इंटरनॅशनलला पाहिले ऑस्ट्रेलियन संघ टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घ्यायचा. ज्यावेळी रिकी पॉन्टिंगला विचारलं गेलं की टॉस जिंकल्यानंतर तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय का घेता तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे बॅटिंग बॉलिंग चांगली आहे. ज्यावेळी आम्ही जास्तीत जास्त धावा उभारतोय आमच्या बॉलरना एक ऍडव्हान्टेज मिळतो की ते चांगली गोलंदाजी करत असतात आणि ती क्षमता आमच्या गोलंदाजांकडे. त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतो. असा उल्लेख सुद्धा कॅप्टन ऑस्ट्रेलियाचे रिकी पॉन्टिंगने घेतला होता. त्याचमुळे असं वाटतंय पुढच्या मॅच मध्ये अल्फा रेजर्स टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
खूप चांगली खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. लेदर बॉलच्या खेळपट्टीवर खेळणं एक वेगळी मजा असते. आमच्या ज्यावेळी आम्ही डोंबिवलीला बिलॉंग करतो. डोंबिवलीमध्ये वैकुंठ हरिभक्त परायण मारुती व लक्ष्मण पाटील क्रीडांगण निळजे या क्रीडांगणामध्ये ज्यावेळी जयमान क्रिकेट संघ निळजेच्या माध्यमातून स्पर्धा होते. लेदर बॉलची खेळपट्टी आमच्या विभागात पाहायला मिळते. उंबारलीचं क्रीडांगणाचा मी उल्लेख करेल. तिथेही तुम्हाला लेदर बॉलची खेळपट्टी पाहायला मिळते. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. पहिल्या ओव्हरसाठी बराचसा वेळ गेला. मिलिंद आलेले आहेत. मिलिंदचा पहिलाच बॉल आपण पाहतोय. मिस्टार्मिंग आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक डाऊन डी बॉल. जजमेंट चांगला होता. मात्र झेल सुटलाय बघा. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच क्रिकेटचं समीकरण आहे. आजही मला आठवते 2011 विश्वचषक गौतम गंभीरचा झेल सुटला आणि त्यानंतर श्रीलंका टीमला तो विश्वचषक गमावा लागला होता. 4 धावांवरती रोहित शर्माचा झेल सुटला होता श्रीलंकाच्या विरोधात. त्यावेळी रोहित शर्मा 264 धावा कुठल्या होत्या आणि आता बघायचं इथून वेदांतला जीवदान मिळालंय 16 धावा. बघायचं कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. मिलिंद सरांना तुम्ही पाहतायत गोलंदाजी मार्कवर 10 नंबरची जर्सी तुम्ही पाहतायत. टप्प्याचा बॉल होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडेसे पुढे आले. जजमेंट त्यांचा चुकीचं होतं. त्यानंतर 2 धावा ऍड होतील हेमंतच्या खात्यामध्ये. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 18 वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 62 धावांचा पाठलाग करत असताना मॅच टाय झाली तर दोन्ही टीम्सला एक पॉईंट दिला जाईल. खरं तर मिलिंद सरांचं कौतुक व्हायला हवं. वेरिएशन त्यांच्याकडे चांगले आहे. कधी चेंडू बाहेर काढतात, कधी चेंडू आतमध्ये येतोय. फिल्डिंग मध्ये ते सातत्याने चेंजेस करतायत. पुढचा बॉल. बॅट चेंज. फलंदाज बाद होईल. चांगले इन्स्ट्रक्शन तुम्हाला पाहायला मिळते. स्टंटच्या मागे एक चांगला झेल टिपला आणि फलंदाज हेमंतची विकेट इथे मिळाले. फलंदाज होईल बाद. रवीला तुम्ही पाहतायत. 18 वरती धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल. गोलंदाज मिलिंद राईट अबाउट द विकेट. लेग थोडासा बाहेर होता पण त्यांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. हातावरती नियंत्रण नव्हतं. लेग बाहेर जाणार चेंडू. पंचा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही. ऍक्शन खूप चांगली आहे. त्यावेळी ते चेंडू रिलीज करतात बघा. ऍक्शन बघू शकता तुम्ही. त्यांचे हावभाव तुम्हाला पाहायला मिळतात चेहऱ्यावरती. लेग थोडासा बाहेर होता. धावसंख्या 19. खरं तर वेदांचं मी कौतुक करेल. वेदांचं योग्य कॉल होता कारण की ते धाव मिळाली नसती. डायरेक्ट हिट सुद्धा झालं होतं. त्यामुळे कदाचित फलंदाज रनआउट झाले होते. रवी जसे फटका खेळ बघा. ऍक्शन रिप्ले आणि यासाठी आम्ही गोल आयुषचं कौतुक करतो. काय टेलिकास्ट आहे. क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. स्वतः गोलंदाने अगोदर प्रयत्न केले. त्यानंतर मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक होते आणि हा ऍक्शन रिप्ले बघा. वेदांत सुरक्षित क्रीज मध्ये आहेत. त्यामुळे वेदांचंही कौतुक करेल. अन्यथा वेदांत रनआउटच्या स्वरूपात बाद झाले असते. मात्र मिलिंद यांचं कौतुक करेल मी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकात 15 धावा आल्या होत्या. मिलिंद यांनी 4च धावा दिल्यात या ओव्हरमध्ये. 5 बॉल फेकलेत. 1 विकेट घेतली. त्यामुळे आता दबाव वाढू लागलाय स्ट्रॉम स्ट्रायकर्स. स्टॉर्म चेजर्स या संघावरती. कारण की आता 13 बॉलमध्ये 43 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. आता क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. टप्प्याचा बॉल होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत क्षेत्ररक्षक.
कोणी जवळपास नव्हता आणि इथे वेदांची विकेट गमावली रनआउटच्या स्वरूपात. आता मिलिंद सरांचं मी कौतुक करेल, काय गोलंदाजी केली. लेजंड क्रिकेटर आहेत, भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. 2 षटकात 20 धावा झाल्यात, फक्त 5 धावा त्यांनी दिलेल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 42 धावा आता या मॅच मध्ये करायचे. एसटीकडनं थोडीशी हलकीशी चूक झाली होती, मध्ये तर फारसं नुकसान झालं नाहीये. वेदांत थोडेसे नाराज आहेत. लेदर बॉलची खेळपट्टी तुम्हाला पाहायला, खूप चांगलं ग्रास तुम्हाला मैदान पाहायला मिळतोय. एखाद्या इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये ज्या प्रकारे तुम्ही पाहत असता. 12 बॉल 42 रन्स म्हणजे काय तर 21.00च्या सरी. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, तुम्हाला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. बसवायचे सनरायझर्स ही तुमच्यासाठी सूचना असेल. अजूनही 10 मिनिटं तुम्हाला 2 षटकं कंप्लीट करायची. गोलंदाज सुमितचा पहिलाच बॉल रवीने पाठवून दिलाय, उंच गेलाय, मात्र टायमिंग झालं नाहीये. वाईड इस लॉंग ऑनला एक चांगला जेल डिप्लाय, कार्बन कमाल कॅच तुम्हाला पाहायला मिळाली आहे. फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना असं वाटलं रवीच्या बॅट मधनं फटका चांगला आलाय. टायमिंग झालं नाही. क्रिकेटमध्ये टायमिंग सुद्धा खूप महत्वाचं आहे, फक्त तुम्ही ताकदीचा वापर करू शकत नाहीये. अनेक जल्लोष तुम्हाला पाहायला मिळालाय. 11 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. 42 रन्सच्या मॅच मध्ये करायचे आहेत. आव्हान आता थोडस कठीण होत चाललंय. टार्गेट असं वाटलं होतं पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारे प्रयत्न केले होते, असं वाटलं होतं टार्गेट चेस होईल. पुढचा बॉल सुमित, चांगली गोलंदाजी बघा, चांगली गोलंदाजी अपील करण्यात आलेली आणि फलंदाज बाद होईल. सुमितच्या खात्यामध्ये दुसरी विकेट आणि आता मात्र गोलंदाज सुमित हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. बघा प्रीमियर लीग 2025 मधली पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का? खरं तर आयोजकांचं कौतुक व्हायला हवं, कारण की सर्व खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. एक प्लॅटफॉर्म या खेळाडूंना मिळावा. त्याचबरोबर महिलांवर्गासाठी सुद्धा क्रिकेटची स्पर्धा, सर्व गोष्टी बोलणं सोपं आहे, मात्र आयोजन करणं भरपूर कठीण असतं. त्यामुळे आयोजकांचं कौतुक व्हायला हवं, मॅनेजमेंट कमिटीचं कौतुक व्हायला हवं. प्रचंड मेहनत करावी लागते त्यासाठी. ग्राउंड असेल, समालोचक असतील, अंपायर्स असतील, लाईव्ह असेल, डीजे असेल, ट्रॉफीज असतील. हा बॉल उंच गेलाय, पुन्हा टायमिंग झालं नाहीये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळाली आहे. बस ऑफ प्रीमियर लीग 2025 मधली पहिली हॅट्रिक सुमितच्या नावावरती. जबरदस्त, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे सुमितचं. काय गोलंदाजी केली आहे सुमितने, हॅट्रिक पूर्ण केली आहे. फक्त सर्व खेळाडू एकत्र येऊ नका प्लीज, फिल्डिंग लगेच सेट करायची आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, मॅचेस भरपूर आहेत, त्यामुळे थोडीशी घाई करायची आहे. हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळाले सुमितच्या माध्यमातून. इंटरनॅशनल आपण श्रीलंकन गोलंदाज लसिथ मलिंगाची फोर्ट्रिक मला आजही आठवते. काय गोलंदाजी केली होती. साऊथ आफ्रिका वर्सेस श्रीलंका मॅच होती विश्वचषक मध्ये, आणि त्यानंतर लसिथ मलिंगाची हॅट्रिक मात्र इथे सुमितने हॅट्रिक पूर्ण केली. फोर्ट्रिक आपण पाहिली होती विश्वचषक मध्ये. आता मात्र स्ट्रॉम चेजर्स आता मात्र थोडस पराभवाच्या छायेखाली दिसतोय, कारण 5 विकेट त्यांच्या गेलेल्या आहेत. डीप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. ओमकारच्या बॅट मधून आलाय सिक्सर.
26 धावा. 8 बॉलमध्ये 36 धावांची गरज आहे. इथे चेंडू हवेत आहे, मात्र एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगलने धावसंख्या पुढे सरकली ती 27 धावा आपल्या पाहायला मिळते. 7 चेंडूचा नो बॉल घोषित करण्यात आलेले आहे. नो बॉल घोषित करण्यात आलेले आहे. कुणाल सरांचे मी कौतुक करेल, त्यांची प्रचंड मेहनत तुम्हाला पाहायला मिळते मॅनेजमेंट कमिटीमध्ये. हा नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे. मगाशी उल्लेख केला, कोणतीही स्पर्धा म्हटल्यानंतर त्यामागे मॅनेजमेंट कमिटी आणि सातत्याने बारकाईने लक्ष कुणाल सरांचं तुम्हाला या स्पर्धेवरती पाहायला मिळतोय. हा चांगला बॉल होता, हलकसं अपील करण्यात आलं होतं, मात्र धाव मिळणार नाहीये. फ्रीटचाही बॉल होता. डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. बऱ्याच वेळा प्रसादजी परब सरांच्या माध्यमातून मला इन्व्हाइट केलं जात होतं की मुंबईला यायचं, मुंबईला, मात्र आज योग आला. 18 मेला जवळजवळ 3 ते 4 वर्षापासून ते मला सांगत होते की मुंबईला तुला समालोचन करण्यासाठी यायचे, मात्र बऱ्याच वेळा मी वेळ देऊ शकलो, मात्र आज ठरवलेलंच की या स्पर्धेला जाणारच आहे. नक्कीच येण्याचा योग मिळत त्यासाठी मी नक्कीच प्रसाद सरांचा मनापासून आभार व्यक्त करेल. काल सर्व गोष्टी त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवल्या की 7ची ट्रेन आपल्याला सकाळी पकडायची. माझ्या समालोचक क्षेत्रामध्ये मी पहिल्यांदा कोणत्या स्पर्धेमध्ये 7 वाजता घरातून निघालोय. म्हणजे वेळेला महत्व आहे खऱ्या अर्थाने. आणि प्रसाद सरांचं तर वैशिष्ट्य, कल्याण डोंबिवलीमध्ये जर तुम्ही असाल, कुठेही कल्याण डोंबिवली, मुंबईलाही ज्यावेळी येतात त्यावेळी वेळेच्या अगोदर ते पोहोचतात. आणि आम्हालाही तीच शिस्त त्यांनी लावलेली आणि तीच शिस्त आमचे समालोचक बाबू पाटील असतील, मी असेल, आम्ही फॉलो करत असतो. कारण की आयोजक कडे वेळ कमी असतो. ते आपल्याला जे टायमिंग दिले त्या टायमिंगवर पोहोचणं गरजेचं आहे. भले ती मॅच थोडीशी उशिरा सुरू झाली हरकत नाही, मात्र आपलं काम काय आहे, आपण वेळेवर पोहोचणं. आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये सुद्धा आम्ही वेळेवर पोहोचलो. मात्र ही मॅच थोडीशी एकतर्फी पाहायला मिळते. ज्या प्रकारे प्रसाद पहिली मॅच आपण पाहिली, असं वाटलं होतं एकदम क्लोज झाली होती मॅच आणि असं वाटलं होतं की धावा चेस होतील 70, मात्र धावा चेस झाल्या, मात्र फाईट चांगली केली. म्हणजे या मॅच मध्ये 7 बॉलमध्ये 33, म्हणजे लक्ष थोडंसं मोठं आहे. मागच्या मॅच मध्ये 6 बॉल आय थिंक 22 ते 23 धावा राहिल्या होत्या. चांगला बॉल आपल्या पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 सुमितचं कौतुक करेल, हॅट्रिक घेतली. त्यानंतर त्याला एक षटकार लागला. त्यानंतर त्याने 2 नो बॉल सुद्धा टाकले होते या ओव्हरमध्ये. त्यामुळे त्याने 9 धावा खर्च केले. हॅट्रिक घेत असताना 3 विकेट, 9 धावा. आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 33 ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. हॅट्रिक बॉल ज्यावेळी आपण पाहिलं तर चांगला झेल तिथे टिपला. शेवटचं षटक. चला जास्त वेळ घेऊ नका, सर्व खेळाडू एकत्र येऊ नका प्लीज. या गोष्टी आम्ही वारंवार का सांगतो की जेणेकरून आपल्या सर्व मॅचेस, लीग मॅचेस 4-4 षटकांच्या होतील. जर वेळ आपल्याला राहिला सेमी फायनल, फायनल आपण 6 षटकांच्या मॅचेस कव्हर करू शकतो. आणि त्यात काय खेळाडूंना एक आत्मविश्वास मिळतो. जर तुम्ही 2 ओव्हर 3 ओव्हरची मॅच जर खेळाल तर खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याला फारसा वेळ मिळत नाही. त्यामुळे थोडंसं घाई करा प्लीज. 6 चेंडू 33 धावा या मॅच मध्ये करायचे. पहिला चेंडू आपण पाहिला तर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 30 वरती पोहोचली. 6 चेंडू मध्ये आता 32 करायचे आहेत. गोलाईच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. ओमकारने एक षटकार जरूर मारलेला आहे. शुभम आताच मैदानात दाखल झाले, 9 सेकंडला आहेत. इथे फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळत आहेत. रंगापला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल डबल ही मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे. क्रिकेटमध्ये सर्वात मोठा फटका जर आपण पाहिलं तर 6 धावांचा आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 31. 5 षटकार जरी आल्या तर मॅच टाय होईल. 5 षटकार मारल्यानंतर तर एक एक गुण मिळू शकतो दोन्ही टीमला. तर बघायचंय. गोलंदाज आर्यन तुम्ही पाहतायत. आर्यन तुम्ही बघू शकाल. आर्यनचा पुढचा बॉल चांगला बॉल होता. व्हेरिएशन चांगलं आहे आर्यनकडे. डॉट बॉलची ते समाप्ती आहे. 4 चेंडूने तर 31 धावा. सामना पूर्णपणे आपण पाहिलं तर फर्स्ट पे सनरायझर्स कडे झुकत असताना हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग त्यांनी चांगली केली. 61 धावा पहिल्या इनिंग मध्ये उभारल्या. त्यानंतर चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या. मिलिंद सरांचं मी कौतुक करेल. त्यांचं षटक खूप चांगला होता. आणि बघा एक जबरदस्त झेल टिपलाय. कठीण झेल होता. आता कठीण झेल तुम्हाला पकडावे लागतात ज्यावेळी तुम्हाला मॅचेस जिंकायचे असतात.
जबरदस्त बघा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. झेल थोडासा कठीणच होता. क्रिकेटमध्ये असं म्हटलं तर कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच, हे क्रिकेटचं समीकरण असतं. त्यानंतर बघा सर्वच खेळाडू त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करत असताना, खास करून यष्टीरक्षक आणि आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहतोय सनरायझर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पल्सअपचे सनरायझर्स विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत, कारण की 3 बॉलमध्ये 31 धावा तर होणार नाहीयेत. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. एबी वॉरियर्स आपली फिल्डिंग आहे लक्षात घ्या, कारण की अल्फा रेजर्सने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही टीम्स रेडी राहायचे लक्षात घ्या पुढच्या मॅचसाठी. नो बॉल, बिमर बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय. 3 धावांमध्ये नो बॉल पंचांनी घोषित केलेलं आहे. त्यामुळे येणारा चेंडू आता फ्री हिट असेल. इंटरनॅशनल आपण पाहिलं बऱ्याच वेळा भारतीय टीमच्या विरोधात अपोजिट टीमला फ्री हिटची संधी आल्यानंतर बुमराह या गोलंदाज मी जसप्रीत बुमराहचा उल्लेख करेल. बऱ्याच वेळा त्याने फ्री हिटवरती अपोजिट टीमला फायदा घेऊन दिला नाही. हा बघा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही खूप चांगली फिल्डिंग, आणि बिमर बॉल होता. 35 धावा दाखल करते आपल्या पाहायला मिळते. 3 बॉलमध्ये 27 करायचे आहेत. आर्यन फ्रीटचा बॉल, आर्यनचं कौतुक करेल. हा चांगला बॉल होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल तिथे मिळाली आहे. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते ती 36 वरती. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 26 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. लक्ष पहिली मॅच आपण पाहिली तर सोमजाई स्ट्रायकर्सने जिंकली, नाही तर दुसरी मॅच आपण पाहिलं तर पसपचे सनरायझर्स संघ आपण पाहतोय विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना. भरपूर संख्येने मान्यवर आपण पाहिला, उद्घाटन सोहळा आपण पाहिला मान्यवरांच्या उपस्थितीत. टॉस बॉल होता. पल्सअप युथ क्लब, श्री सोमसाई जागमाता देवस्थान ट्रस्ट, पल्सअप ग्राम सुधारणा मंडळ, पल्सअप बौद्धवाडी आणि पल्सअप ग्रामपंचायत या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फक्त औपचारिकता उरले, शेवटचा बॉल शिल्लक आहे, कारण धावसंख्या 61 धावा उभारल्या होत्या. 62 धावांचा पाठलाग करायचा होता. आणि धावांचा पाठलाग असताना आर्यनची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आई चांगला बॉल होता. सिंगलने नक्कीच एक धाव जरूर मिळाली, मात्र 23 धावांनी हा सामना गमावावा लागलाय. लीग फॉर्मॅट आहे, अजूनही तुमच्याकडे बऱ्याचशा संधी असतील, मात्र प्रत्येक मॅच लीग फॉर्मॅट मध्ये आपल्याला महत्वाची पाहायला मिळते. चला